नमस्कार शिरपूरकर. तर आज आपल्या सोबत आहे मिस्टर कुंदन दादा RX वाले. तर आज आपण त्यांच्याशी काही आपले शब्द विचारणार आहोत. पहिले आपण त्यांचे इंट्रोडक्शन घेऊ. भाऊ, आपले काही 2 शब्द. 100% मित्रांनो, खरंच म्हणजे आपल्या बरोबरीचे पोरं सपोर्ट करा सर्वांनी. खरंच त्यांनी बिचाऱ्यांनी म्हणजे एवढं हे केलेलं आहे की खरंच सपोर्ट करा तुम्ही, आणि यांचे जे काही येईल तर यांच्या युट्यूब चॅनललाही फॉलो करा सर्वांनी. यांचे व्हिडिओ वगैरे बघा, मस्त सुविधा आहे आणि पोरं आपल्या बरोबरीचे सर्वांनी सपोर्ट करा. आणि आपण आता त्यांना विचारणार आहोत की ते शिरपूरमध्ये कसे आले, त्यांच्याविषयी, त्यांची फील्ड कोणती, त्यांची ब्रांच कोणती. तर कुंदन भाऊ, आपले स्टार्टिंग. माझी स्टार्टिंग म्हणजे गॅरेज बद्दल जर म्हणायची म्हणले तर शिरपूर पासूनच झालेली. आणि तुम्ही शिरपूरमध्ये कसे आले? शिरपूरमध्ये आम्ही प्रॉपर मी बोराडीचा आहे. इथून 21-22 किलोमीटर गाव आहे माझं. मी तिथं शिक्षण 9वी तर 10वी तिकडे गेलेली. त्यानंतर मी 11वीला इथं SPDM कॉलेज म्हणजे शिरपूरमध्ये आलो आम्ही. एक साधारण परिस्थिती आमची, त्याच्यामुळे शिरपूरमध्ये यावं लागलं. आणि बोराडीमध्ये एकदम छोटस घर होतं, त्याच्यामुळं काहीतरी करायचंय म्हणून आम्ही तालुक्यावर आलो, इथे शिरपूरमध्ये आलो. अच्छा. आणि तुम्हाला गॅरेज लाईन कुठून आली? गॅरेज लाईन म्हणजे असंच की परिस्थिती नाजूक होती आणि माझे एक मामा होते, म्हणजे ते वारून गेले मामांचे. त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्यामध्ये स्किल दिसायची आणि त्या टायमाला शिक्षणामध्ये एवढा दिमाग नाही चालायचा. तर ते मामांचे बोलले होते तर तू 2 व्हीलरचं किंवा 4 व्हीलरचं काहीतरी कर बाबा. तर मला एक त्यांच्या मित्रांकडे त्यांनी दुकानावर कामाला लावलं. तिथे मी कमीत कमी 2-2.5 महिने काम केलं. त्यानंतर मग हळूहळू दुसऱ्या गॅरेजवर लागलो. हळूहळू मला RX बद्दल. आणि भाऊंची स्पेशालिटी अशी आहे की भाऊ RX विषयी खूप माहिती भाईंना, आणि भाऊंनी पूर्ण RXचं संशोधन केलंय. म्हणजे एकदम जुन्यापासून तर नवीन RX कशी करायची, सेकंड हँड सेलिंग सगळं भाऊ करता. भाऊ, RX विषयी काही माहिती? RX प्रेमी तुम्ही. RX विषयी तर सर्वच काही माहिती. म्हणजे आज तालुक्यामध्ये जर कुणाला RX 100 घ्यायची म्हणली किंवा कुणाला रिपेअर करायची म्हणली तर पोरं डायरेक्टली सांगतात तुमच्या बरोबरीचे, माझ्या बरोबरीचे, की कुंदन भाऊच करेल, दुसरं कोण करणार नाही. आणि RX बद्दल जर बोलायचं म्हणलं तर त्या गाडीमुळेच माझी ओळख आहे आज. आणि तिच्या शिकण्यासाठी पण खूप स्किल घेतली मी, तिच्यासाठी खूप मेहनत पण घेतली, खूप मेहनत घेतली त्या गाडीचा माग. म्हणजे कमीत कमी 3 वर्षापर्यंत मी तिच्यामध्ये गेलेलो आहे. त्याच्यामुळे मला आणि स्पेशल फक्त RX 100च बनायचं होतं मेकॅनिकल, त्याच्यामुळे RX चं काम शिकलो. आणि गॅरेज लाईन निवडायची याचं पहिलेपासून तर प्रिपेअर नसेल तुमच्या? नाही, पहिल्यापासून असं काहीच नव्हतं, ठरवलं नव्हतं. ज्या टायमाला 10वी-11वीला होतो त्या टायमाला काहीच ठरवलं नव्हतं. पण मला आवड होती की मी लहानपणी पण सायकलांचे पंक्चर वगैरे काढायचो. कोणाची सायकल चांगली राहायची तिला हे करून द्यायचो आणि नंतर रिपेअर करायचं. म्हणजे आवड होती त्याच्यामध्ये खूप. आणि तुमच्या पास्ट विषयी काही माहिती दिली तर? पहिले कुंदन भाऊ काय काम करायचे, काही परिस्थिती, वडील काय करायचे? परिस्थिती तर खूप नाजूक होती. वडील वारून गेले होते माझ्या लहानपणीच. वडील ड्रिंक वगैरे करायचे. बोरडीला असतानाच माझे वडील वारून गेले होते. त्यानंतर आम्ही म्हणजे माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे, तो फिल्डर रिपेअरिंग करतो. आपल्या घरात फिल्डर ना ते रिपेअर करतो. त्याची पण दुकान वगैरे टाकलेली शिरपूरमध्ये व्यवस्थित आहे. म्हणजे त्या टायमाला मला एवढं हे नव्हतं, मला गॅरेज विषयी काही माहित नव्हती, म्हणजे की कसं होईल, काय होईल, शिकेल का नाही. पण एकदा त्या क्षेत्रामध्ये घुसलो आणि आवड होती मला तिथं. तर घुसलो तर मग असं करायचंय की डायरेक्ट टॉपला राहायचंय, नुसतं गॅरेजवाला बनवून नाही राहायचंय, तर गॅरेजमध्ये आपल्याला टॉपचं बनवून राहायचंय म्हणून. आणि त्यानंतर हळूहळू शिकत गेलो. मग माझे जे गुरु होते ते सुद्धा म्हणायचे की बेटा तू एक दिवस नक्कीच काहीतरी करशील मोठा असा. भाऊंचे गुरु कोण? गुरुविषयी? गुरु तर म्हणजे माझे पहिले मेन गुरु म्हणजे बस स्टँडवर विश्वकर्मा ऑटो गॅरेज. तिथं किरण काका, शिरपूर बस स्टँडला किरण काका आणि तात्या काका होते. ते दोघांनी मला हात धरून शिकवलं. त्यांच्यावरूनच मी कुठेतरी आज त्यांच्या पाय धरून आज इथपर्यंत पोहोचलो. आणि म्हणजे ही कन्सेप्ट कशी मनात आली की RX पासून सुरुवात करू आपण? कारण की भाऊना सोशल मीडियावरती म्हणजे RXच्या नावाने ओळखलं जातं आणि सोशल मीडियापासून सुरुवात करायची. सोशल मीडियाचं असं काही नव्हतं. मी एक पहिलाच व्हिडिओ टाकला होता आणि व्हिडिओ म्हणजे सोशल मीडिया, मला इंस्टाग्राम काय हे पण माहित नव्हतं, कारण की मी कामातच एवढं व्यस्त राहायचो. तर एक वाटलं मला की एक व्हिडिओ माझ्या मित्राने एडिट करून दिला, टाकून दिला अकाउंटला. तो पहिलाच व्हिडिओ माझा 10,500 चालला गेला होता. त्याच्यावर मग मला कॉल वगैरे यायला लागले. मग हळूहळू दुसरा व्हिडिओ टाकला, तो पण 15-16 हजार गेला. तिसरा व्हिडिओ 1 मिलियन गेला. मग तिथून म्हणजे चांगले प्रतिसाद भेटला. आणि इंस्टाग्रामवरच मग आज एवढ्या दूर लांब माझ्याकडे गाड्या आहेत ते इंस्टाग्रामवर देतात. तरी तुम्ही आजपर्यंत किती गाड्या डिलिव्हर केल्या असतील? मी RX 100 कमीत कमी 900,000 गाड्या विकलेल्या आतापर्यंत. सेकंड हँड आतापर्यंत म्हणजे 3 वर्षामध्ये. आणि रिपेअरिंगचं जर मोडिफिकेशनचं म्हणलं तर मी कमीत कमी 150 ते 200 गाड्या मोडिफिकेशन केलेल्या आतापर्यंत. 150-200. आणि भाऊंचं पहिले गॅरेज कुठे होतं? गॅरेज स्टार्टिंग स्वामीच्या समोर खानदेश ऑटो गॅरेज म्हणूनच होतं ते, पण आम्ही पार्टनरीमध्ये होतो. माझ्या बरोबर मॉमेडन होता एक पार्टनरशिप मध्ये. नंतर मग आता 3 महिन्यापासून ते मोठे शॉप टाकला.
आणि मग भाऊ तुम्हाला असं बाकीच्या फील्ड विषयी काही की तुम्हाला बाकीचे पण फील्ड ओपन होते, गॅरेज लाईन सोडली असती तर तुम्ही ऑटोमोबाईल मध्ये गेले असते, बरोबर. तुमच्याकडे ट्रक येतात, कार येतात, प्रत्येक बरोबर. फील्ड. मला तसं काहीच ठरवलंच नव्हतं की काय ज्या क्षेत्रात घुसू ते क्षेत्र आपल्याला चॉईस करायचं होतं. आणि ज्या टायमाला मी या क्षेत्र हे केलं ना त्या टायमालाच ठरवून घेतलं होतं की आता आपल्याला पर्याय नाही, करायचंय तर हेच करायचंय, म्हणजे दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. आणि त्या टायमाला जेव्हा मी काम शिकायचो ना त्या टायमाला परिस्थिती खूप नाजूक होती, म्हणजे 10 रुपयासाठी खूप मेहनत घेतलेली, खूप म्हणजे खूप. आणि मी याच्या आधी पण एक 8वी-9वी मध्ये हॉटेलमध्ये काम करायचो 30 रुपये रोजाने. आज पण ते माझे मालक जे ते मी ज्या हॉटेलवर काम करायचो ते पण आज माझ्या पाठ टाकतात की बेटा तुम्ही काहीतरी करून दाखवलंय असं मार्केटमध्ये. एक 3 वर्ष आधी कोण ओळखायचं पण नाही मला. बरोबर. आणि गॅरेज टाकल्यानंतर त्यानंतर मी सोशल मीडियावर गेलो आणि नुसतं गॅरेजला म्हणून नाही तर मला क्वालिटी पण द्यायची होती, कस्टमरला क्वालिटी द्यायची, कस्टमर कस्टमर या वयामध्ये पूर्ण शिरपूर तालुक्यामध्ये मी ज्या टायमाला गॅरेज टाकलं त्या टायमाला मी होतो 18 वर्षाच्या. तर 18 वर्षामध्ये आजपर्यंत शिरपूर तालुक्याचा इतिहास आहे की 18 वर्षाच्या पोरगाने गॅरेज टाकणं शक्यच नाही. तेव्हा ज्या वयात पोरं शिकतात त्या वयात मी गॅरेज टाकलेलं आहे. भाऊ आणि तुमचं एज्युकेशन म्हणायचं म्हटलं तर कितवी कुंदन दादांनी काय मी degree 12वी घेतली, काय? शिक्षण केलं, त्यानंतर मग डायरेक्टली बाहेरूनच केलं मी थर्ड बाहेरून. इयर. हा, Third 12वी year. पर्यंत पण मी कॉलेजला व्यवस्थित गेलो नाही, म्हणजे कॉलेजला जायला वेळ नाही, म्हणजे कॉलेज लाईफ काय होती मला माहिती म्हणजे भाऊंच्या पहिल्यापासून फेस पूर्ण हा. स्ट्रगलिंग मध्ये गेलेला आणि आता पण भाऊ स्ट्रगलिंग Struggling करताय. मध्ये, हो. असं नाही की आम्ही भाऊंना ओळखत नाही, आम्ही पण पहिले क्रिएटर व्हायच्या पहिले भाऊंना भेटलो, भाऊंना विचारलं की भाऊ आपल्याला सपोर्ट करणार का, काही मदत करणार का, तर भाऊंनी एका शब्दात तयार झाले. आणि आता आपण भाऊंना हे पण विचारणार आहोत की आपल्या पॉडकास्ट लिहून भाऊंना कसं वाटलं, काही आमचा अनुभव. खरंच चांगलं वाटलं मला की आपले पोरं कुठेतरी पुढे येत आहे, काहीतरी करायचंय म्हणून करायचंय असं नाही, तर ज्या क्षेत्रात आपण घुसतोय ना त्या क्षेत्रात आपल्याला घुसायचंय करायचंय. एक तुम्ही कॉलेज स्टुडंट आहे, एक मला ते पण चांगलं वाटलं की इथे येऊन तुम्ही जेव्हा माझ्याजवळ आले त्या मला वाटलं नव्हतं कसं होईल काय, पण इथे येऊन खरंच खूप आनंदी वाटलं मला की आपल्या बरोबरीचे पोरं काहीतरी करताय आणि त्यांना सपोर्ट आपण नाही केला तर कोण करेल. त्याच्यामुळे नक्कीच असं माझं प्रत्येक माणसाला सपोर्ट राहील. आणि कारण की मी पाहिलेलं आहे स्वतःने कसं आयुष्य जगता आणि कसं हे करता. आणि जे मुलं असं वाईट विषय वगैरे करताय ना त्यांना तरी मला सांगायचंय की काहीतरी करा. सोशल मीडियावर बाकीचे भरपूर पोरं पण आहेत, सोशल मीडियावर नुसते फॉलोअर्स वाढून नाही पण काहीतरी व्यवसाय पण करा. ते आता भाऊंनी विषय काढला व्यवसायाविषयी, आपण विचारू भाऊंना. भाऊ आता म्हणजे प्रत्येकाला शिक्षण सोडून की व्यवसायाचं व्यसन, म्हणजे व्यसन नाही म्हणता येणार, पण प्रत्येकाला असं वाटतं की आपण व्यवसाय करायला पाहिजे. नाही, व्यवसाय करायला पाहिजे या म्हणजे ते मराठी उद्योजक बनायला पाहिजे. बनायलाच पाहिजे. पण त्याच्या माग आपल्याला जे करायचं आहे ना ते एकदम प्रॉपर असं करायचं की डायरेक्टली त्या क्षेत्रात घुसल्यानंतर आपण एक तिथं बाप बनून राहायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात गेले ना तर ते क्षेत्र असं आता बरेचसे रील स्टार पोर असतील, बरेचसे म्हणजे मला असं नाव नाही ठेवायचे, पण आता चायचे हॉटेल कुठलाही व्यवसाय करा काय प्रॉब्लेम नाही. पण बरेचसे आपले शिरपूर मधले असतील, बाहेरचे पण असतील, त्यांनी आता चायची फ्रँचायझी घेतली, चालवली, 2 महिन्यानंतर बंद केली. असं नसतं. व्यवसाय कसा आहे, व्यवसाय जर टाकायचा म्हणला ना तर त्याच्यात आपल्याला टिकून राहायचंय. साधारण 1-2 वर्षपर्यंत आपल्याला घरून जे दुकान असेल तिचे भाडं वगैरे ते आपल्याला जर ते असेल तर मग व्यवसायामध्ये पाऊल उचलायचं. आणि प्रत्येक जण व्यवसाय करायला पाहिजे असंच नाही. ज्याच्या शिक्षण कडे दिमाग असेल त्याने शिक्षण करायला पाहिजे. पण आता आपण जर का म्हटलं भाऊ तर काही लोक व्यवसायात येतात, त्यांना असं वाटतं की आपलं चाललं नाही, 1.5-2 महिने झाले की बंद करता. आणि सहसा पुरं कॉम्पिटिशन म्हणून येतात की आपण करून बघू ट्राय. तर तुमच्या त्याविषयी कॉन्सिस्टन्सी. व्यवसाय हा बिझनेस असा आहे ना की हा ट्राय साठी नाहीच बनलेला आहे. जर आपल्याला करायचे नाही व्यवसाय तर तो व्यवसायामध्ये घुसल्यानंतर तो बंद करायचं स्वप्नच पाहिजे नाही. म्हणजे एक दिवस यश भेटतं यश असं कुठलाच व्यवसाय नाही की त्याच्यात आपल्याला यश नाही भेटणार. फक्त तुम्ही प्रॉपर करा, तुम्ही कस्टमरला सर्व्हिस द्या, तुम्ही कस्टमरशी व्यवस्थित बोला. भरपूर असे मी पाहिलेले आहेत की व्यवसाय करायला जातात पण बोलायची टेक्निक नाही, कस्टमरशी व्यवस्थित बोलणं, चालणं, सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. नुसतं व्यवसाय करायचा म्हणून नाही करायचं. आणि जर का आपण बघितलं कुंदन भाऊ आज त्यांच्या फील्डमध्ये टॉपला आहे शिरपूरमध्ये. RX कुंदन म्हणून भाऊंची ओळख आहे. आणि सगळ्यात मेन टॉपिक म्हणजे म्हटलं शिरपूरमध्ये कमीत कमी 25 ते 30 काय 40-35 गॅरेज असतील, पण भाऊंचे जे नाव आहे आज पण RX कुंदन म्हणून खूप फेमस आहे. असं नाही की RX कोणी रिपेअर करत पण भाऊंसारखी कोणी करत नाही. शिरपूरमध्ये जेही गॅरेज वाले आहेत ते पण माझ्या सर्व कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आणि आमचे आपले जे शिरपूरचे गॅरेज वाले आहेत सर्व बिचारी चांगले आहेत. म्हणजे असं कोणीच कोणाला पाय ओढणार नाही काय नाही. सर्व गॅरेज वाल्यांचे एकदम सपोर्ट. आणि मी जर मोठा झालेलो आहे ना कुठेतरी त्यांचंही पुण्याचं म्हणजे त्यांच्याही वाटा आहे. कारण की
जर आज मी एवढं लांब दुकान टाकलेली, आज शिंगावी शिवारमध्ये दुकान टाकलेली, जर इकडे गॅरेज ना कोणाला पण मी विचारलं कस्टमरने की कुंदन पाटीलचं गॅरेज कुठे, तर हक्काने सांगतात की कुंदन भाऊ तिकडे शेवटी तिथे घेऊन जा तुझी गाडी. आणि काहीही राहिलं ना तरी मला कॉल करतील, काही म्हणजे मला प्रत्येक गॅरेजवाल्यांना सपोर्ट केलेला आहे. आणि आज कुठेतरी त्यांनी मला सपोर्ट करून मी कुठेतरी आज चांगल्या ह्याच्यावर आहे. आणि आता बघितलं कुंदन भाऊ की आपण आता सोशल मीडियावरती येऊ, या प्लॅटफॉर्म असा आहे की सगळे लोक येतात सोशल मीडियावरती आता. मग तुमची काही अशी पर्सनल माहिती की आता माहिती का लोक स्वतःच्या कॉन्टेंट क्रिएट करतात लोकांच्या, आता तुम्ही RX ची माहिती दिली तर 1760 लोक ते करणार आहेत माहिती का आपल्याला. मग त्यांना काही असं विषय विशेष आपलं कॉन्टेंट क्रिएट करायला माझं असं विषय आहे की मी सोशल मीडियावर मला फेमस नाही व्हायचं आहे, मला व्यवसाय बद्दल हे करायचंय. आणि आमचं कसं आहे माहिती का, मी व्यवसाय टाकून रील काढायला चालू केलेला आहे, मी रील काढून व्यवसायाने टाकलेला आहे. आणि मला सोशल मीडियावर आज माझे 40.K फॉलोअर्स जे काही असतील ते मला त्याच्या मायने नाहीत. म्हणजे मला काय माहिती व्यवसाय उठून 1 लाख पण फॉलोअर्स झाले ना, मला ते फॉलोअर्सांशी किंवा त्यांच्याशी फक्त मला जे काही आहे ना ते सोशल मीडियावर का टाकावं लागतं की आज आपली कामाची क्वालिटी काय. आता बरेचसे आमचे RX वाले पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत आणि भरपूर त्यांचे 2-3 लाख फॉलोअर्स आहेत. ते देखील मला कॉल करून सांगताय की कुंदन भाऊ कुठे काय करतोय, गाडी आम्हाला अशी करायची, कसं करतो तू कसं करतोय, मी असं करतोय, तू किती पैसे घेतो, मी किती घेतो. जे ते 3-3 लाख वाले पण मला कॉल करून सांगतात. ते येणे बघा याची 40K फॉलोअर्स ते माझ्या कामाची क्वालिटी बघताय की पोरगा चांगला आहे, क्वालिटी चांगली देतो. आणि आज जर शिरपूरमध्ये कामा नाव घेतलं जातं का कस्टमर माझ्याकडे येतं, माझ्याकडे 3-3 महिने वेटिंग आहे कस्टमरांची, का बरं येतात की आपण कामाची क्वालिटी देतो त्याच्यामुळे सर बघायचं. आणि भाऊंचा बिझनेस जर का म्हटला तर भाऊ फक्त RX रिपेअर नाही करत, उलट सेकंड हँड बाईक पण सेल करता. भाऊ त्याच्याविषयी काय माहिती तुमची? त्याच्याविषयी असं आहे की बरेचसे आजच्या तारखेमध्ये RX 100 म्हणजे हा खूप मोठा ब्रँड आहे आणि तिचं खूप मोठं मार्केट जाण आहे तिचं. आणि आपल्या पूर्ण खानदेश सांगतोय मी, पूर्ण खानदेशमध्ये माझे एवढे RX 100 कोणी विकलेले नाही. आपले जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळं असेल, त्याच्यात आपलं नंदुरबार असेल, सर्वात जास्त आपल्या शिरपूर मधला कुंदन असेल आणि त्याने जास्त गाडी घेतलेल्या आहेत. मी नाही म्हणत पूर्ण गाव म्हणून त्यांना म्हणता RX प्रेमी, म्हणजे त्यांच्याविषयी RX ची छबी अशी पडली त्यांच्या मनात की नाद नाही भाऊंच्या. आणि आता बरेचसे इंस्टाग्राम RX लवर लावतात, पण मी मला काहीतरी वेगळं करायचं होतं यांच्यापेक्षा की नाही मला RX, मग मी ते प्रेमी शब्द लावला. पण RX प्रेमी लावल्यानंतर एवढं मोठं मार्केट झालं की माझे आज पण फोन नंबर लोकांच्या मोबाईलमध्ये असे सेव आहेत की RX प्रेमी. आणि जर का आपल्याला काही आपल्या जनतेला जर का काही गाडीचं काम करायचं राहिलं, गाडी घ्यायची राहिली तर भाऊंना कुठे कॉन्टॅक्ट करायचा? डायरेक्टली माझ्या शॉपला कॉन्टॅक्ट करायचं, कारण की माझ्याकडनं कॉल प्रत्येकाची अटेंड होत नाही. नंबर पण देऊ शकतो मी, पण नंबर. आणि भाऊ एक मेन प्रश्न, आता काही लोकांना काही गैरसमज होतो माहिती का, कुंदन भाऊचे फॉलोअर्स वाढले, कुंदन भाऊ खूप असं स्वतःला हे समजायला लागला ते समजायला लागला. आपण सोशल मीडियावरती तर ते प्रत्येकाचे कॉल अटेंड करू शकत नाही, क्लिअरिटीने एक्सप्लेन करू शकत नाही. मग त्यांना काही की ज्यांना तुमच्याविषयी मिसअंडरस्टँडिंग होत असेल की त्यांना काही प्रॉब्लेम. बरोबर दादा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण की आम्हाला स्वतःला मांडायचा होता. एक विषय असा आहे की बघा दिवसाला मला कमीत कमी नाही जास्त ना माझे 2 मोबाईल यूज करतो, दोघी मोबाईल मिळून 2000 कॉल येतात. आणि प्रत्येकाचा कॉल जर अटेंड करायचं म्हणलं ना तर माझ्याकडनं काम नाही होणार. तुम्ही बरेचदा माझ्या स्टोऱ्या पण पाहिल्या असेल, मी रात्री 3-4 वाजेपर्यंत काम करतो, ते माझ्या फॉलोअर्सांना माहिती आहे. पण हे काय करायचं म्हणजे काय असतं माहिती का, एवढे कॉल असतात ना की कंटिन्यू 1-1 मिनिटानंतर कॉल असतात. मग म्हणून मी प्रत्येकाचा कॉल नाही अटेंड करू शकत. आणि काय असतं माहिती का, लहान मुलं देखील कॉल करतात, त्याच्यावर मग ते कॉल अटेंड नाही होत. आणि मला काम जरुरी, मी कोणत्या कस्टमरला व्हॅल्यू देतो की जो माझ्यापर्यंत पोहोचला, जो माझ्या शॉपला पोहोचला. आता बरेचसे लांब आता नागपूरहून सुद्धा माझ्याकडे गाडी आलेली बघतो आपण ते सोशल मीडिया, तर खूप म्हणजे येऊन जातं कॉल प्रत्येकाचे अटेंड. आणि रात्री झोपलो ना तरी सुद्धा मला असं हे होतं की कोणाचा कॉल आला म्हणजे भास होतो मला डायरेक्टली. आणि त्यांच्यामुळं ना वेळेवर जेवण ना वेळेवर झोपणं काहीच, म्हणजे खूप कॉल कंटिन्यू कॉल असतात, म्हणून कॉल प्रत्येकाचे अटेंड करू शकत नाही. आणि जर खरंच कोणाला गाडी बनवायची असेल तर आपल्या शॉपला यायचं, मातोश्री कॉलनीमध्ये SPM कॉलेज जवळ, तिथं आपलं शॉप आहे, कोणीही सांगून देईल शिरपूरमध्ये. RX पाहिजे असेल तर फक्त कुंदन भाऊ, ते पण शिरपूरमध्ये. कुंदन भाऊ, शिरपूर विषयी काही माहिती द्यायची म्हटली तर? शिरपूर एवढं ग्रेट सिटी ना की शिरपूर सारखी सिटी नाही, कारण की शिरपूरमध्ये आज प्रत्येक कोणीही असेल जे व्यवसाय छोटा मोठा व्यवसाय पण टाकला तरी तो पोट भरून खाईल. आणि शिक्षण म्हटलं तर शिरपूर म्हणलं की शिक्षण बाईसाहेबांच्या आशीर्वाद आहे. आणि बाईसाहेबांनी शिरपूरला खूप डेव्हलप केलेलं आहे, असं कोण करू नाही शकत. शिरपूर म्हणजे आज कुठेतरी
आज मुंबईला तिथं मी आता ओपनिंगला गेलो होतो, नाशिकला गेलो, मुंबईला गेलो, तिथं सुद्धा असं म्हणजे आमची चर्चा झाली कुठला आहे भाऊ असं मला विचारलं, तर मी बोललो शिरपूर. हा अच्छा, अमरीशचे शिरपूर का, हा म्हणजे असं साहेबांचं नाव आहे त्याच्यामुळे शिरपूर ते शिरपूर शिरपूरचा शिरपूर आहे. आणि आपण जर का म्हटलं कुंदन भाऊ की आता सोशल मीडियावरती आलो तर आपले फॉलोअर्स पण राहतात, हेटर्स पण राहतात. तुम्हाला काही फॉलोअर्सचं तर खूप प्रेम भेटलंय तुम्हाला, आपली जनता आहे. हो, माझे फॉलोअर्स जे आहेत ना दादा ते फक्त प्रॉपर शिरपूरचे नाही तर पूर्ण महाराष्ट्र मधले प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक तरी फॉलोअर्स आहे माझ्यावाला. आणि एवढं माझ्यावर प्रेम आहे, मी कुठे दिसलो पण तरी मला कुंदन भाऊ आरेख कुठं भेटतो. आणि माझ्याबद्दल प्रत्येक माझ्या फॉलोअर्स आहे म्हणतो की आपल्यातला पोरगा आहे. आणि मला कधी त्या गोष्टींचा गर्वही नाही. मला मी कुठल्या ओपनिंगला गेलो तिथून पैसे घेणार नाही, तो म्हणजे असं कोणी बोलवलं तिथं सच म्हणजे लग्नात असेल काही असेल वाढदिवस असेल, मी कधीच असं मला ऍटिट्यूड गोष्टी नाही त्या गोष्टी, कारण की मला माहिती आहे की हंबलिटी इम्पॉर्टंट आहे. आज भाऊंचे नाही गेलं तरी 40K करणं काहीतरी सोपी गोष्ट नाही. भाऊंना आता आपण ते विचारू, भाऊ तुम्हाला सोशल मीडियावरती येऊन किती वर्ष झाले? मला साधारण 2-2.5 वर्ष झालेले. भाऊंची मेहनत आहे 2-2.5 वर्षाची. आताचे जे क्रिएटर आहेत माहिती होतं मला, त्यांना असं वाटतं की आपण एक दिवसात सक्सेस व्हायला पाहिजे. खूप मेहनत घेतली याच्या मागे मी, रात्रीचे दिवस अजून सुद्धा एक करतोय. बरेचसे माझे नातेवाईक म्हणतात की तब्येत बनत नाही, तुझी तब्येत बनत नाही, पण त्याच्या मागे का आता बरेचसे मित्र परिवार पण असं म्हणतात की खूप भारी आहे म्हणजे तब्येत बनव. पण तब्येत म्हणजे जर मी 2-4 वर्ष अजून मेहनत केली ना, नंतर मग काही शरीराकडे लक्ष द्यायचे. पण आजच्या तारीख अशी आहे ना की आज पण मी खूप म्हणजे मला अजून मोठं व्हायचंय. आता तर माझ्या फॉलोअर्सनी खूप मला सपोर्ट केलेला आहे, पण मला याच्यापेक्षा आता हे 1000 स्क्वेअर फूट मध्ये शॉप टाकलंय ना, अजून 1.5 तरी 1 वर्षाच्या आतमध्ये मला 3000 स्क्वेअर फूट मध्ये डबल म्हणजे आपण या टॉपिक वरती भाऊंच्या ड्रीम्स विषयी पहिला हा टॉपिक भाऊ की हेटर्सला कसे घेतात. कारण की काही चांगले लोक राहतात, काही वाईट लोक राहतात. बघा, जे असं बाहेर म्हणजे मार्केटमध्ये सांगत असतील की कुंदन भाऊला माझ आहे, कुंदन भाऊला आपण कॉल केला की उचलत नाही, ते ठीक आहे, एक वेगळा प्रश्न. कुंदन भाऊ सर्व्हिस देत नाही, कारण की चांगले लोक आहेत तर वाईट लोक आहेत. मग त्यांच्या मनावरती इम्पॅक्ट नाही कुंदन भाऊंच्या, पॉझिटिव्हली घेतात त्यांच्याविषयी काही कधीच. जर तुम्ही माझ्या तोंडावर पण बोलशाल ना तू गाडी बरोबर नाही बनवत किंवा तू काही कामाचं नाही असंही बोलशाल ना, तरी मी हसत तुम्हाला उत्तर देईल ना, तर ठीक आहे मी तसाच. म्हणजे काय असतं माहितीये का की जेवढे आपले मित्र परिवार तेवढं दुश्मन पण पाहिजे, कारण की दुश्मनांना जीवावर आली खोटं त्याच्यामुळं मला तर मी असं माझ्या शिरपूरमध्ये कोण दुश्मनच नाही. आणि आतापर्यंत आपलं वागणं बोलणं असं आहे की कुठलाही माणूस आपल्याला विरोध करू शकत नाही. पण माझ्या तोंडावर नसेल, बाहेर असतील, करतात भरपूर म्हणजे असं करत असतील, पण माझ्या तोंडावर तर काय अजूनपर्यंत गेलेले नाही. आणि असं बाहेर पण गेले तर बघा, आज जर आपण कुठेतरी चांगलं करतोय त्याला विरोध कोणी करणार, ते सर्वांना माहिती. म्हणजे चांगलं केलं म्हणजे एवढं मनावरती विचार नाही घ्यायचा, नाही घेतच नाही मी. आणि याच्या पुढेही घेणार नाही. आता तर घेतलंच नाही, पण याच्या पुढेही घेणार नाही. माझ्या बद्दल मध्ये कोण कितीही वाईट सांगितलं तरी माझ्या जो आहे ना तो कधीच सांगणार नाही की नाही तो चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे सांगेल. आणि कुंदन भाऊ आता आपण एक विचार करायचा म्हटलं की आता खूप लोक सोशल मीडियावरती येतात, पण कोणाचं आता आपण असं बोलू नाही शकत, पण काही लोकांचा प्लॅटफॉर्म इतका चुकीचा आहे की ते कोणाला एक्सपोर्ट करतात, कोणाला ट्रोल करतात. मग त्याच्यावरून तुमचं काय म्हणणं की आता माहिती आहे तुम्हाला भरपूर क्रिएटर जे प्रयत्न करतात पण त्यांना असं वाटतं की लाज वाटते की लोक काय म्हणतील त्यांच्या. बघा, लोक काय म्हणतील याच्यावर कोणी विश्वास ठेवायचे नाही, कारण की लोकांना काय चांगलं केलं तरी पण नावं ठेवणार आहेत आणि वाईट केलं तरी नावं ठेवणार आहे. त्यापेक्षा जर आपण तुम्ही चांगलं काम करत असाल तर हे घाबरायचं काहीच नाही. सोशल कॅमेराच्या समोर 1-2दा आले नंतर काही वाटत नाही. आणि काय असतं माहिती का, एकदम डायरेक्टली कोणाला सपोर्ट करत नाही, कोणी सक्सेस होत नाही. त्याच्यासाठी मेहनत करावं लागेल, खूप मेहनत घ्यावं लागेल. आणि मी एवढी मेहनत घेतलेली ना की मी नाही सांगू शकत, कारण की रात्रीच्या दिवस एक करून करून आज जर आणि सर्व स्वतःच्या जीवावर गेलेले आहे ना, मी कोणाकडनं पैसे घेतले ना, काही नाही. स्वतः म्हणजे जे काही अजून पण माझ्यावर कर्ज वगैरे थोडंफार ते पण मी स्वतःच्या जीवावर जे केलेलं आहे. आणि मला सपोर्ट करणारे पण होतेच, बरेचसे मित्र परिवार पण होतात, फॅमिली असेल बरेचसे. आता जर का कुंदन भाऊ फॅमिली विषयी आलो तर आता लोकांचं म्हटलं की थोडी मदत केली की लोक ऐकून दाखवतात, बरोबर. पहिली गोष्ट आपली ही झाली. मग फॅमिलीमध्ये जेव्हा प्रत्येकाचा डाऊनफॉल राहतो, तुम्ही सांगत होते पहिले तुमचा डाऊनफॉल होता की भाऊ परिवारात काही कोणी बोललं, काही असं तुमच्यासोबत घडलं की लोकांनी ऐकून दाखवलं की हा काही आयुष्यात करू शकत नाही, पण आज तुम्ही त्यांच्या तोंडावरती कुंदन आरेक्स नाव इतकं व्यवस्थित फेमस केलेलं आहे की अंदाजे. विषय काय माहिती का, मला तर माझ्या घरच्यांकडून कधी विरोध नव्हता. माझ्या घरचे नेहमी म्हणजे माझ्या घरच्यांना माहिती होतं की करेल काहीतरी चांगलंच काम करेल असं. आणि प्लस जेव्हा आता हे शॉप पण टाकलं तेव्हा माझ्या मामाने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे माझ्या मम्मीचे मामाचा मुलगा त्याने मला खूप सपोर्ट केला आणि अजून सुद्धा तो मला सपोर्ट करतोय की काहीही राहिलं
तरी तो मामाला जर एक कॉल केला तरी तो मामा मला सपोर्ट करतोय. बाकीचे बघा आता बरेचसे तोंडावर बोलायचे की तू काही करू शकत नाही. मी ज्या शाळेत शिक्षण गेलेले तिथे शेवटच्या बेंचवर बसायचो आणि शेवटच्या बेंचवर बसून मला शिक्षक म्हणायचे की तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि जे माझे क्लास टीचर होते ना ते आज माझ्याकडे गाडी सर्व्हिसिंगला आणतात आणि तेच म्हणतात की पोराने करून दाखवलं. जे 120 पोरांपैकी मी कुठेतरी वेगळा आहे आणि त्यांना माहिती की ते डायरेक्ट तोंडावर सांगतात की कुंदन तू काहीतरी वेगळं गेलंय बेटा, गर्व वाटतो तुझ्या. आणि कुंदन भाऊ जर का आपण असं म्हटलं की परिवारात पण काही ना काही मतभेद राहतात. आता आपल्याविषयी आपल्याला बंधू किती? आम्ही 2 भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा एक मोठा भावाविषयी थोडीशी माहिती, त्यांच्या तुमच्या आयुष्यात असलेला सपोर्ट. बरोबर. माझ्या भावाचं म्हणजे असं होतं दादा, मी लहानपणापासूनच माझे वडील वारले होते. माझ्या वडिलांचा मला काही सपोर्ट म्हणजे एवढा माझ्या डोक्यावर हात नव्हता. पण मी जर आज कुठेतरी गॅरेजच्या फील्डमध्ये गुंतलेलो तर तिथं माझ्या भावाचं पण कुठेतरी आहे की माझ्या भावाने मला खूप सपोर्ट केला त्या टायमाला. आणि म्हणजे माझ्या भावाने व्यवस्थित लाईन पकडली म्हणून मी व्यवस्थित लाईन पकडली. म्हणजे त्याच्या पायावर पाय ठेवून मी कुठेतरी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कारण की घरात माझ्या भावाने खूप मेहनत घेतलेली. आज आम्ही दोघी भाऊ मिळून म्हणजे वयाच्या आता बघा तो असेल 26-27च्या घरात, मी 24-25च्या घरात. तर माझ्या भावाने 3 वर्ष आधीच आम्ही 3 तास बिल्डिंग बांधली होती शिरपूरमध्ये 1000 स्क्वेअर फूट मध्ये 3000 स्क्वेअर फूट. आणि ते सर्व माझ्या भावाने म्हणजे 1-1 रुपये गोळा करून ज्या टायमाला आम्ही शिरपूरमध्ये राहायला आलो होतो ना त्या टायमाला आमच्याकडे 1500 रुपये भाडं भरायला सुद्धा नव्हतं. तुम्ही काय साली आले होते? इथं आम्ही आलो होतो 2015-16 मध्ये. 2015 मध्ये. आणि गॅरेज आपलं पहिलं कधी टाकलं होतं? गॅरेज मी टाकलं होतं 2019 मध्ये. 2019 म्हणजे तुमची आयुष्याची सुरुवात म्हणजे बघायला गेलं तर 2019 पासून. मी गॅरेज टाकल्यानंतर 6 महिन्यापर्यंत घरी न जेवण करता म्हणजे घरी जेवणच जायचं नाही की एकच कस्टमर येईल 6 तर 1 वर्षपर्यंत आणि 10 रुपयाचा पावडा भेटायचा. माझ्या पार्टनर पण मी पण तिथं संध्याकाळी 5:30 पर्यंत आम्ही 2 पावडे आणायचो आणि ते पावडे दोघी जण एक खायचो मग कामं करायचो. आणि 3 महिन्यापर्यंत तर आमची बोनी सुद्धा झाली नव्हती. म्हणजे एक कस्टमर पण पाणी ठेवायचे आमच्या दुकानावर. म्हणजे भाऊंचं असं होतं की डेडिकेशन हारले नाही भाऊ परिस्थितीला कधी. म्हणजे सगळ्या परिस्थितींना सामोरं गेले, त्यांनी विचार केला की करून दाखवायचे. आणि ज्या टायमाला मला गॅरेज टाकलं होतं ना दादा त्या टायमाला पाणी घ्यायला पैसे नव्हते. जे पाणी घेतो ना सुरुवात आम्हाला रिपेअरिंगसाठी जे पाणी वगैरे लागतात ना ते रिपेअरिंगचे पाणी घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. त्या टायमाला माझ्या मम्मीने मला 3000 रुपये दिले होते, माझ्या मामाने 2000 रुपये दिले होते आणि मी 8-15 दिवस दुसऱ्या ठिकाणी काम करून ते 3-4 हजार रुपये होते. असे मी 11,000 रुपयाचे पाणी आणले होते आणि ते पण अर्धे अपुरे होते. मग बाकीचं एखादं पानं नाही राहायचं ते दुसऱ्याच्या गॅरेजवरून आणायचो आणि ते द्यायचे नाही. त्या टायमाला सांगून द्यायचे नाही भेटणार नाही देणार. पण हळूहळू केलं. आणि आजची परिस्थिती अशी की माझ्याकडे 7-7, 8-8 पाण्याचे सेट भरलेले. म्हणजे काय असतं माहिती का, हार नाही मानायची, करत राहायचं म्हणजे कन्सिस्टन्सी मॅटर आहे की. माझं जे होतं ना दादा की मी नीतिमत्तेने पैसे घेतले म्हणजे मी कस्टमरला कधी लुटलं नाही. कस्टमर मेहनतीचे 1-1 रुपये घेतलेले म्हणून देवाने कुठेतरी पाहिलं आणि देवाने मला कुठेतरी सपोर्ट करून आज इथपर्यंत पोहोचवलंय. आणि नक्कीच याच्या पुढे अजून काही ना काही शिरपूरमध्ये मोठं मी काहीतरी करेल नक्कीच. आणि कुंदन भाऊ आता आपण जर का पिढीवरती आलो म्हणजे युवावरती आलो की आपलं शिरपूर म्हणजे शिक्षणासाठी ओळखलं जातं. आणि शिरपूरमध्ये कमीत कमी 10 ते 15 हजार विद्यार्थी दरवर्षी येतात, शिकतात, जाता बाहेर डिग्री घेऊन जातात. मग आता बाहेरचे विद्यार्थी आले की काही वाईट वळण लागतं किंवा आपल्या पोरांना म्हणजे आपल्या आपण असं फरक नाही करत पण ते आले बाहेरचे जनरेशन आले आपल्या शिरपूर. दादा एक सांगू का मी, ज्याच्याकडे पैसा आहे तो शिक्षणासाठी शिरपूरला येतोय आपल्याला माहिती. आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो शिरपूरमध्ये शिक्षण करतोय. जे आता काय असतं हे आई वडिलांच्या जीवावर झालंय. पण आज जर तुम्ही व्यवस्थित शिक्षण वगैरे केलं ना तर पुढे तुम्हाला नक्कीच कुठेतरी चांगलं पाऊल भेटणार आहे. आणि जर तुम्ही आज आई वडिलांचे 1-1, 2-2, 3-3 लाख रुपये फी भरलेली आई वडिलांची आणि ते पैशांची न किदर करून जर तुम्ही हे रिकामा कामं करत असाल काही असू दे तर जर करत असाल तर तुम्हाला पुढे आयुष्य खूप जड जाणार आहे. ते म्हणजे कसं शिक्षण तुम्हाला शिक्षणासाठी पाठवले तर शिक्षण तुम्ही करायला पाहिजे. हे वाईट वळण नाही पकडायला पाहिजे. आता भरपूर जण बघितले की वाईट वळण म्हणजे आपण एवढं डीप तर नाही जाणार त्याविषयी पण तरी काही पोरांना बाहेरचे व्यसन राहतात, काही व्यसन राहतात. जे पोरं आपण बघतो आपल्या समोर वाढले त्यांना वाईट व्यसन राहतात. वाटतं कुठेतरी की काहीतरी. आता मी सांगतो तुम्हाला माझ्या बरोबरीच्या पोरांचं सांगतो मी तुम्हाला खूप म्हणजे माझ्या क्लासमेट शिरपूरमध्ये मला टोटल लोक ओळखतात, चांगल्या रूपाने ओळखतात. आणि मला बरेचसे आई वडिलांचे कॉल येतात की कुंदन बघूयाकडे माझ्या मुलगा पाठवून देऊ का शिकायला. म्हणजे आज चांगले शिक्षणचे पोरं माझ्याकडे शिकायला येतात की बाबा आम्हाला
कामाला लावतो, कामाला शिकवून देतो. आतापर्यंत कुंदन भाऊने किती पोरांना शिकवलं मी गॅरेज तर- मध्ये? बघा, मी आधी जे आता 3 ते 4 महिन्यापासून पूर्ण कामाला ठेवलेले आहेत, त्याच्या आधी तर मला एकटाच काम करायचं, कारण की दुकान छोटी होती. त्या टायमाला लावायला ज्या गाड्या वगैरे जागा नाही राहायची, म्हणून मी पोराला ठेवायचो नाही. पण आता माझ्याकडे 6 पोरं कामाला आहेत आणि त्यांच्यापैकी 2 तर एक पोराने गॅरेज टाकलं आणि 3 पोरं पण आता लवकरच टाकण्याच्या तयारी, आणि मी स्वतः टाकून देणार आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येकाला कुंदन भाऊंचा स्टार्टिंग पासून सपोर्ट आहे. support करायचं. आणि आता कुंदन भाऊ आपण म्हटलं की पोरं सांगता आमच्या एवढं तेवढं, भले त्यांचं काही नाही राहत, बापाच्या जीवावरती राहतं सगळं क्लिअर. बरोबर. मग त्यांना काही स्वतःच्या जीवावरती करायला पाहिजे, पैशाची उजमात करता. आता म्हणजे आपण तरी आपल्या गावात राहून जी पोरांना लाज वाटते की जर का कोणी चहाचे दुकान टाकत असेल त्याचे मित्र त्याचीच मजा घेतील की का रे तू असं कशाला करतो? मला सुद्धा मजा घेतले गेलेले त्या विषयावर. मला पण काळ्या कपड्यावर फिरतो. म्हणजे ज्या टायमाला मी शिकत होतो गॅरेजच्या, त्या टायमाला मला बरेचसे लोक टॉर्चर करायचे की हा काळ्या कपड्यावर फिरतो. आणि त्याच्या आधी मी हॉटेलवर काम करायचो, तेव्हा पण मला म्हणजे माझी जी हॉटेलवर मी काम करायचो ना, त्या हॉटेलच्या समोरच माझ्या शाळेकडनं जाणाऱ्या मुलं मुली तिकडून जायचे. आणि मी तिथेच हॉटेलवर काम करायचो आणि हॉटेलवर तिथेच भांडे वगैरे धुवायचो, चहाचे कप वगैरे धुवायचो. पण मला कधी लाज नाही वाटली की माझ्या शाळेचे पुरे ज्या रस्त्याने जातात ते मला बघतात आणि ते मला शाळेत चिडवते पण नाही. परिस्थिती नाजूक होती, त्याच्यामुळे करणं भाग होता आपल्याला. आणि खूप म्हणजे माझ्या आईने पण खूप मेहनत करून आम्हाला आज इथपर्यंत पोहोचवलं आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित आहे काय. आणि आजच्या तारीखमध्ये ना इतकं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे की आपण कुठेही गेलो, ज्या टायमाला जर कोणाकडनं 10 रुपये मागितले तो देणार नाही, पण आज जर मी कोणाला सांगितलं मला 5 लाख रुपये पण एकच शब्दावर देऊन दिले, पण तसा प्रसंग म्हणजे भाऊची इमेज आहे. आणि भाऊ जर का आपण म्हटलं की काय ड्रीम्स तुम्ही अचीव्ह करून घेतलेत आतापर्यंत बघायला गेलं तर, की ते तुम्ही आज जे लहानपणी बघितलेले स्वप्न होते की हे मला काहीतरी माझ्या आयुष्यात आणायचे आणि ते आणलेलं आहे भाऊने अशा काही गोष्टी. माझ्या आयुष्यात तर मला एक साधा तो सॅमसंगचा मोबाईल असतो ना, तो पण घेण्याची नव्हती माझी आई. म्हणजे एक असं वाटायचे हा मोबाईल कधी घेईल, कधी मला. ते लहानपणापासून स्वप्न बघितले होते की मला काहीतरी आयुष्यात मी कुठल्या तरी स्टेजला गेलो की मी हे सगळं अचीव्ह करेल, आई वडिलांना हे सुख देईल. भाऊ त्याच्याविषयी काही? त्याच्याविषयी म्हणजे लहानपणाला तर एवढं माहितीच नव्हतं की कसं होईल काय होईल. म्हणजे त्या गोष्टी हे होत्या मला की काहीतरी करायचे आपल्याला, पण आपण कोणत्या क्षेत्रात जाऊ, कसं करू, शिक्षण मध्ये आपला दिमाग चालत नाही तर कसं करायचं. तर मग गॅरेज लाईन तर कुदलो. पण ज्या टायमाला मी छोटासा होतो ना त्या टायमाला असं वाटायचं एक सायकल असते ना, सायकल तरी घेऊ आपण आपल्या मेहनतीची याच्यावर. पण ती सायकल सुद्धा मी घेऊ नाही शकलो होतो. त्या टायमाला परिस्थिती जेवढी नाजूक होती तर सायकल सुद्धा घेणं शक्य नव्हतं माझ्याकडनं. माझ्या मामान ते ज्या टायमाला शिक्षण करायचे त्या टायमाला त्यांच्याकडे ती एटलास सायकल होती. ती सायकल मग मी बोर्डीला राहायचो, इथून शिरपूरहून माझ्या मामा हिंगोलीला राहायचे, इथून 5 किलोमीटर. तिथून मी ती सायकल पंचर सायकल घेऊन गेलो होतो. आणि ती पंचर सायकलचे मग मी ते ट्यूब वगैरे 8 ते 15 दिवस कामाला जेवण मग तिच्या ट्यूब वगैरे टाकून मग तिला फिरवायचो. पण एकदा तिचे ट्यूब फाटलं मग तिला लावून दिली. मग नंतर काही नाही, स्वप्नांचं सर्व एक झालं की आपलं स्वप्न कुठलंच पूर्ण नाही करायचंय, आपल्याला करायचंय तर काहीतरी करू. आणि आपण ज्या टायमाला स्ट्रगल लाईफ मध्ये पुढे जाऊ कुठेतरी, तर त्या टायमाला 2 व्हीलर वगैरे बघू बाबा असं. भाऊंनी काय अचिव्हमेंट करून घेतली की मी हे माझ्या आयुष्यातलं हे माझे स्वप्न होतं. आता जर का आपण बघितलं की घर करणं हे आजच्या तरी व्यक्तिमत्वाला की असं कोणी पण नाही लगेच करू शकत. भाऊने 1000 स्क्वेअर फूट मध्ये घर केलेलं आहे पहिली गोष्ट. आणि म्हणजे एका मिडल क्लास पोराला हेच स्वप्न राहतं की मी माझ्या आई वडिलांना त्या स्टेजला जाऊन हे सगळं सुख देऊ शकतो की जे मी बघितलं होतं. आज तर त्यांच्या आई वडिलांवरती इतका गर्व असेल त्यांच्या, आणि त्यांच्या आई वडिलांवरती खूप म्हणजे लिमिटच्या बाहेर गर्व असेल एकमेकांच्या. आणि जेवढं मी केलेलं आहे कष्ट, माझ्यापेक्षा मा भावाने खूप मोठं कष्ट केलेलं आहे. म्हणजे त्याला सोशल मीडिया वगैरे नाही माहित होतं, पण एक मी जसं लहान होतो ना तेव्हापासूनच तो माझ्या बोट धरून मला शिकवायचं की असं करायचंय तसं करायचंय. म्हणूनच मी त्याच्या पायावर पाय देऊन आजीपर्यंत. आणि त्यानंतर वडील वारल्यानंतर असे बरेचसे लोक असतात, बरेचसे पोरं आहेत की वडील आई वडील गेल्यानंतर आहेत ना ते असे फालतू लाईफला चालले कुठं काय चाललं. पण मी आहेत ना आजही माझा आदर्श म्हणजे जर मी झालो ना, जर मला कोणी बोललं ना तर मी वडिलांपेक्षा म्हणजे माझ्या वडिलांनी जेवढं नाही केलं तेवढं माझ्या भावाने केलं. आणि मी अजूनपर्यंत माझ्या भावाने जर मला अशी जोराने पण आरोडी मारून दिले तरी मी खाली बसून जाईल किंवा एकदम गुपचूप बसून राहील. म्हणजे आताही मी त्याला घाबरतो आणि याच्या पुढेही घाबरत राहील, कारण की माझ्या वडिलांच्या जागेवर तोय आज माझ्यासाठी पण, आणि याच्या पुढे तोच राहील. जे वडिलांना आणि आईने तर खूप कष्ट करून आम्हाला दोघी भावांना मोठे केलेले आहे. त्याच्यामुळे आई वडिलांची मेहनत आणि जे तुम्हाला त्यांना द्यायचं होतं ते तुम्ही. आणि जे माझे स्वप्न होतात ना की मला कधी वाटलं पण नव्हतं की मी 2 व्हीलर घेईल 4 व्हीलर घेईल. आणि आजच्या तारखेमध्ये स्वतःच्या जीवावर 2 व्हीलर कुठली अशी बाईक नाही किती मी वापरलेली नाही, अशी कुठली बाईक नाही किती मी स्वतःच्या जीवावर घेतलेली. 4 व्हीलर असेल 4 व्हीलर, आणि मी थोड्याच दिवसानंतर ठार घेतोय अजून.
आता भाऊंना अभिनंदन. भाऊंनी आपल्या चॅनल वरती रिव्हील केलंय. भाऊंनी मी हा आजपर्यंत टॉपिक कोणाला काढला सांगितलं नव्हता की नाही. भाऊ थार घेणार आहेत असं. लवकर मी भाऊंना आता म्हणजे एक 6-9 महिन्यामध्ये ठार घेतोय. थार घेत आहे भाऊ. भाऊंची हीच म्हणजे त्यांची अचिव्हमेंट आहे की थार घेणं, पण त्यांच्यासाठी खूप एक म्हणजे त्या टायमाला वाटलं नव्हतं की आपण कुठेतरी एवढे एवढं प्रोग्रेस करू. पण आज हे व्यवस्थित आहे. आता आपण या टॉपिकला येऊ की सोशल मीडियावरती आलेत. बरोबर. भरपूर पोरांना वाटतं की याच्याकडे सगळं सोशल मीडियाच्या, पण आपल्याला माहिती की भाऊंनी त्याच्या मागे काय मेहनत केली. पण तरी आज जर का बघायला गेलं भाऊ की एक हिंट की भाऊंना सोशल मीडियाकडून काही येतं का नाही? नाही, सोशल मीडियावर 1 रुपया येत नाही. इंस्टाग्रामवर कोणत्याही किती कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काही येत नाही. फक्त जर येतात तर युट्यूब वगैरे पैसे देतो, पण हे देत नाही पैसे. भाऊंच्या युट्यूबला पण चॅनल आहे. हा, RX कुंदन पाटील. RX कुंदन. आणि लवकरच अजून त्या चॅनलला सॉन्ग सुद्धा येणार आहे. म्हणजे ते अच्छा. सॉन्ग माझं नाहीये, ते सॉन्ग दुसऱ्याच करणार आहे, पण ते माझ्या युट्यूब चॅनलवर भाऊंच्या YouTube channel ला की येणार. एक मित्र आहे आपला, त्याला सपोर्ट करून दे. आणि ते पण RX वरनच काहीतरी गाणं आहे. RX वर म्हणजे भाऊ हिंट देत आहे की आपल्याला की भाऊचे अपकमिंग प्रोजेक्ट झोन आहेत आता. एक तर पहिले म्हणजे आपली महिंद्रा थार आणि एक सॉन्ग. म्हणजे भाऊ तरी एक अंदाज द्यायचा म्हटला की तुम्हाला सोशल मीडिया थ्रू एक की महिन्यात तुम्ही एवढी परचेस करू शकता भाऊ. एक हिंट पब्लिकला. म्हणजे पैसे किती कमवू हा, म्हणजे एवढं क्लिअर नाही सांगता येणार आपल्याला, पण एक हिंट की तुम्ही पण बघा. एका महिन्यात ही गोष्ट अचीव्ह करू शकता. हा, जर आजच्या तारखेमध्ये म्हणजे सोशल मीडियाचा नाही तो एक माझ्या मेहनतीचा, म्हणजे मी जे रिपेअरिंग करतो गाड्या, हा. माझ्याकडे महिन्याला कमीत कमी 17-18 तर 20 गाड्या रिपेअर होतात. म्हणजे रिपेअर म्हणजे ते इंजिन वगैरेचं काम नाही, टोटल मोडिफिकेशन पूर्ण गाडी बनवणं, एकदम झिरो गाडीला एकदम हिरो. आता आपण भाऊ ना एक म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून घेऊ. जर का आपण बघितली भाऊ स्प्लेंडर 1 लाखाची येते, बरोबर. तर भाऊ महिन्याला एवढा अर्न करू शकता की एका महिन्यात किती स्प्लेंडर घेऊ शकता? मी एका महिन्याला स्प्लेंडर घेऊ शकतो तरी पण 4-5 आरामात. 4-5 स्प्लेंडर भाऊ एका महिन्यात घेऊ शकता. म्हणजे ते आपण अंदाज लावून घेऊ, हा. त्यावरून तर काही विषय नाही. म्हणजे भाऊंची ही म्हणजे पहिल्याची मेहनत होती की ते आज त्यांना ते सुख पावलेलं आहे. म्हणजे खूप त्याच्यामध्ये कष्ट म्हणजे भाऊंची. एवढं आणि- सगळं सोशल मीडियावरती सांगता येणार नाही जे आम्ही बोललो ते. म्हणजे खूप स्ट्रगलिंग लाईफ होती भाईची. जे काही आज आहे ना त्याच्या मागे मेहनत. आणि माझं कुठेतरी म्हणजे मी कष्टाचे पैसे घेतलेले कस्टमरकडनं, कष्टाचे. आणि माझ्या एक एक कस्टमर मी आतून जोडलेलो आहे. म्हणजे कस्टमर असं कधीच मला कस्टमरांशी मी कधी असं मोठ्या आवाजाने बोललो नाही, कधी एकदम असं प्रामाणिक आणि जे राहील तेच काम करेल असं नाही की याचे जर एखादं फुल सर्व्हिसिंग करायची मग त्याचे इंजिन करून टाकू, तसं काम नाही करणार आपण. पण जे प्रॉपर आहे तेच काम करायचं. आता भाऊ आपण जर का खानदेशी क्रिएटर म्हणायचं म्हटलं तर भाऊंच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती खानदेशी क्रिएटर? खानदेशी मध्ये आपले भूषण दादा असतील, भूषण भाऊ राजपूत, रत्नदीप भाऊ राजपूत असतील, लकी दादा असतील, निखिल पाटील असेल, जो आता त्यांच्या दुकानाची ओपनिंग आहे ना, आपलं साखरेवाले ते असतील, बरेचसे आहेत. म्हणजे चांगला कॉन्टॅक्ट भाऊंना म्हणजे प्रत्येक क्रिएटरने सपोर्ट केला पहिल्यापासून. केलेले सर्वांनी मला भूषण राजपूतच्या अजूनही मला त्यांचा सपोर्ट आहे. कधी आमचं काय राहिलं एकमेकांशी 1-1 तास 15-15, 20-20 मिनिटं बोलतो. त्यानंतर रत्नदीप भाऊ असेल, मला बरेचसे म्हणजे सर्वच जण ओळखतात आणि सर्वांशी माझ्या बोलणं चांगलं कॉन्टॅक्ट आहे. आता आपण खानदेशी क्रिएटर म्हटला तर आपल्या इथले सचिन कुमावत प्रस्तुत आयराणी सॉन्ग मध्ये त्यांचा आज कोणी या स्टेजला हात पकडू शकत नाही. जे आता रिसेंटली बिग बॉस मध्ये गेले, त्यांना भाऊंकडून काही सपोर्ट, आपल्याकडून तर आपल्या व्ह्युअर्स कडून पूर्ण सपोर्ट आहे सचिन दादांना. 100% आपण, कारण की खानदेश आहे आणि ते आपला माणूस आहे, तो खानदेश मधला माणूस गेलेला तर तो आपला माणूस आहे. नक्कीच आपण ज्या टायमाला त्यांना म्हणजे मध्ये काही कशी मदत लागली तर आम्ही 100% व्हिडिओ वगैरे बनवू आणि सर्वांना आम्ही लाईव्ह वगैरे जाऊन सांगूच. आणि सर्व जे आपले कांदेचे कलाकार आहेत तेवढे सर्व त्या भाऊला सपोर्ट करतील, सचिन दादा त्यांना 100%. भाऊ आता एक शेवटचा आणि आपला एक मेन प्रश्न की तुम्ही या जनरेशनला काय तुमच्या एवढ्या वर्षाच्या परिस्थितीवरून काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव आज आहे की फक्त मेहनत म्हणजे मेहनत करशाल तर पुढे जाऊ, नाही तर. आणि मेहनत पण असं नाही की मी 1 वर्ष मेहनत केली, 1.5 वर्ष मेहनत केली पुढे जाऊ, तसलं नाही होत. कोणा एखाद्याला किती वर्ष लागतील ते सांगतात, 2, 3, 4, 5 वर्ष लागू शकतात. कारण की नुसतं सोशल मीडियावर जेव्हा दुकान टाकली, हे केलं ते केलं त्याच्यावर नाही चालत. त्याच्यासाठी प्रत्येक माणसाला जेव्हा बोलावं लागतं, प्रत्येकशी कॉन्टॅक्ट मध्ये येणं, प्रत्येकला हे करणं खूप आणि असं म्हणजे नुसतं प्रेमच नाही किंवा दुकान चालवणं हे त्याला मान्य नाही. त्याच्यासाठी कोणी जर वाईट बोललं तेही सहन करून घ्यावं लागेल आणि चांगलं बोललं तेही हे करून घ्यावं लागेल. आता आपण भाऊंना विचारणार आहोत की भाऊंना
बाई साहेब भेटले, बाई साहेबांविषयी काही अनुभव भाऊंचा? बाईचा म्हणजे असं प्रत्यक्ष मला काय आम्ही तिथं जातो वगैरे बसलेलो आहे आम्ही बंगल्यावरती असं नाही काय, पण एवढं हे बोललेलं चाललेलं नाही आमचं. म्हणजे मी पण माझ्या कामात एवढं व्यस्त असतो की मला टाइमच नसतो त्या गोष्टींमध्ये. आणि मी फक्त दुकान दुकान दुकान, म्हणजे मला राजकारण विषय पण काही एवढं माहिती नाही. नाहीये भाऊ. मग काही असं आपल्या चॅनलला, आपल्या व्ह्युअर्सला तुमच्याकडून काही असा संदेश की आयुष्यात ही प्रोग्रेस करा? बघा, प्रत्येकाची वेगवेगळी फील्ड मध्ये हाऊस असते, प्रत्येकाला काही ना काही भगवंतांनी जर पाठवले तर प्रत्येकाच्या याच्यामध्ये काही ना काही स्किल आहे, ती फक्त दाखवता यायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे. नाहीतर जी स्किल आहे आणि ती आपण करू नाही शकत मग ते आणि प्रत्येकाला म्हणजे भाऊंचं म्हणणं असं की छंद राहतो तो तुम्ही प्रत्येक कंप्लीट केला गोष्टीमध्ये पाहिजे. काही जी ना फील्ड काही मध्ये छंद आवड आहे असतो. तिच्या ज्या आता काही लोकांना जे फील्ड आवडत नाही तरी ते त्या फील्ड मध्ये नाही, मग त्या फील्ड मध्ये जाऊन ये नाही. काय माहिती का दादा, जर तुम्ही शिक्षण पण करत असाल किंवा आपल्या बरोबरीचे पोरं असतील अजून पण शिक्षण करतात बरेचसे पोरं, तर शिक्षण करून जर ज्या गोष्टीमध्ये आता एखाद्या मोबाईल रिपेअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर त्याने मोबाईलच्या दुकानावर जाऊन अनुभव घ्यायला पाहिजे, तिथं नाही जास्त 2-3 वर्ष करायला पाहिजे. आणि नक्कीच ज्या माणसाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो ना त्या गोष्टीमध्ये शिकायला त्याला वेळ नाही लागत. म्हणजे आपले ज्याच्यात आवड राहिली तेच करायला पाहिजे, बळजबरी काही नाही. कारण जे एक शिक्षण मध्ये समजून घ्या नापास वगैरे झाले तर तुम्हाला काहीतरी राहील नंतर चॉईस करायला हवा असं माझं म्हणणं. आणि आता जर का भरपूर अनुभव घेतला आपण की आजकालचे जे युवा येत आहे भाऊ की त्यांना म्हणजे आता समजलं, आपण एक नॉर्मल एक्झाम्पल घेऊ, पेपर मध्ये फेल झाले तर ते आत्महत्यापर्यंत जातात. ते म्हणजे एकदम चुकीचं आहे. कुठलाच निकाल आणि कुठलं जे डायरेक्टली इथपर्यंत जावं. आणि आयुष्यात असे बरेचसे तुम्ही पाहिले असतील तरी हे डायरेक्टली शिक्षणावर डिपेंड असतो. कुठलाही निकाल हे नसतो की तुम्ही तिथून येऊन जाशाल. त्याच्या अगोदर पुढं पण काहीतरी आहे भरपूर आहे. तुम्हाला आई वडील इतके पैसे भरून शिकवताय तर त्याच्या नापास पण झालं तर एवढं काही विशेष नाही, पुढे अजून काहीतरी करता येईल तुम्हाला. जर नाहीच काय झालं तर व्यवसाय आहे काय म्हणजे काहीतरी करता सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे विशेष नाही. आणि भाऊंच्या आपण विचारलं की भाऊंच्या आयुष्यातला की काही असा डाऊनफॉल आला की भाऊंना असं वाटलं सगळं संपलं आपलं, काही असं? म्हणजे असं तर काही आलंच नाही, कारण की मी कष्टावर खूप मेहनत, म्हणजे कष्ट 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 करूच. आपण जर काही नाही झालं आपल्याकडनं तर आपण 100% कष्ट करून करू शकतो. म्हणजे भाऊंच्या फक्त गुरुमंत्र हाच आहे की मेहनत करा, तो फळ देणारा बसलेला आहे. हो, 100%. आता आपल्या चॅनलचे काहीतरी भाऊंना आपण रिपीट फायर प्रश्न विचारणार आहोत की म्हणजे ते त्यांच्या फील्ड विषयी राहतील. भाऊ, जर का आपला पहिला प्रश्न म्हणायचा म्हटला की अंडर 1 लाख कोणती बाईक घ्यायला पाहिजे? म्हणजे 1 लाखाच्या खाली अशी कोणती गाडी की जी सगळं म्हणजे पूर्ण आपले नीड्स नवीन स्प्लेंडर, हिरो स्प्लेंडर. आणि तुम्ही जर का RX प्रेमी आणि तिच्याच कॉम्पिटिटर जर का म्हणायचं म्हटलं तर रॉयल एनफिल्ड येते, कारण की साऊंड सायलेन्सर इंजिन वरती. मग तुमच्या हिशोबाने रॉयल एनफिल्ड का RX? सेकंड हँड बाईक घ्यायला पाहिजे का नवीन घ्यायला पाहिजे? जर सेकंड हँड घेतली तर चांगलंच आहे, कारण की विषय मी सेकंड विकतो म्हणून नाही सांगत आहे, माझ्याकडनं घेतली म्हणून ते नाही सांगत आहे. कोणाहीकडनं घेतली पण सेकंडचं काय आहे, जर कोणी आपलं 2018-17चं मॉडेल जर घेतलं ना तर ती BX4 गाडी आणि आजच्या तारखेमध्ये BS6 गाड्या आहेत. तर BS6 गाडी कुठेतरी बंद पडली तर मेकॅनिकल डायरेक्टली हात नाही लावत, तुम्हाला शोरूमला जावं लागतं. आणि सेकंड गाडी घेतली तर कोणी मेकॅनिकल रिपेअरिंग करून देतं. आजच्या ऑटोमोबाईलच्या मार्केट मधली सगळ्यात बेस्ट बाईक जर का म्हणायची म्हटली मिडियम सेगमेंटची ती कोणती? मिडियम स्प्लेंडर. आणि जॉब और बिझनेस काय वाटतं? बिझनेस और सोशल मीडियावरती बिझनेस करणं का आपला पर्सनल बिझनेस चालू देणं? आपला म्हणजे तसं नाही, दोघी ते काही नाही. म्हणजे काय असतं माहितीये का की सोशल मीडियावर येणं एक फॉलो लाईक साठी बरोबर आहे. आणि आता आपला नेक्स्ट प्रश्न भाऊंना की आपण जर का व्यवसाय करतोय तर तो सोशल मीडियावरती आणला पाहिजे का नाही? आणलाच पाहिजे नक्कीच, कारण की सोशल मीडियावर जर व्यवसाय केला तर चांगलाच फायदा भेटतो. आणि बेस्ट मायलेज बाईक म्हटली तर म्हणजे आजच्या तारखेमध्ये प्लॅटिना. आणि जर का बाईकची सगळ्यात बेस्ट कंपनी म्हटली की ही कंपनी अशी की ती पहिल्यापासून काम करते आणि तिच्या बाईक मध्ये फ्लॉज नाहीत अशी कोणती? होंडा. आणि त्याच्यात एक कॉम्प्युटर म्हणजे हिरो होंडा आहे जे आता चेंज झालेलं आहे. बरोबर, हिरो वेगळं होंडा वेगळं, पण होंडाचे जे गाड्या आहेत त्यांची सर्व्हिस वगैरे एकदम बेस्ट. आणि बेस्ट सर्व्हिस कोणती कंपनी आजच्या क्षणाला म्हणजे रिसेलिंग सर्व्हिस देते? बरोबर, आजच्या कंडिशनला हिरोज म्हणता येईल. हिरो. आणि रिलायबल बाईक म्हटली म्हणजे लॉंग टर्म चालणारी गाडी स्प्लेंडर. इलेक्ट्रिक का पेट्रोल? पेट्रोल. स्कूटी का बाईक? बाईक. तुमची आवडती शेवटचा आणि रॅपिड फायरचा सगळ्यात शेवटचा आणि मेन प्रश्न, भाऊंना कोणती गाडी आवडते सगळ्यात आजपर्यंतची? RX. म्हणजे प्रश्न येतात की भाऊ RX प्रेमी म्हणून ते RX प्रेमीच सांगतील.
तर मित्रांनो, हे होते आपले भाऊंसोबतचे आपण काही क्षण गुंतवलेले त्यांच्यासोबत एकमेकांविषयी थोडी माहिती करून घेतली. भाऊ, तुम्हाला आपल्या पॉडकास्टला येऊन कसं वाटलं? पॉडकास्ट विथ के ला येऊन कसं नाही, वाटलं? खरंच छान वाटलं इथं येऊन. म्हणजे ज्या टायमाला तुम्ही माझ्याकडे आले होते त्या टायमाला वाटलं नव्हतं, आणि खरंच सुरुवात एक मस्त आहे तुमची, आणि खरंच छान वाटलं मला इथं येऊन. नक्कीच, आणि पब्लिक सपोर्ट करेल तुम्हाला नक्कीच. काही आमच्या पब्लिकला सांगा, आमच्या चॅनल विषयी की सपोर्ट करा. काही नाही नाही, 100% सपोर्ट करा. आपले पोरं कुठेतरी हे करताय बिचारे, एवढं मेहनत करून वेळेत वेळ काढून ते एवढं हे करताय, तर खरंच सर्वांनी सपोर्ट करा भाऊला. खरंच एक नंबरचा भाऊ वगैरे, खरंच मला आवडलं, आणि तुम्ही खरंच नक्कीच सपोर्ट करा, लाईक करा, भाऊला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपल्यासोबत एवढा टाइम राहिले. आता आपली भाऊंसोबतची जे वेळ आपण गुंतवले ते खूप म्हणजे अशी स्पेशल मुवमेंट आहे की ते आपण कॅमेरा समोर सांगू शकत नाही. म्हणून धन्यवाद. असंच प्रेम आपल्या चॅनलला देत राहा. भाऊंना पण सपोर्ट करा, आपल्याला पण सपोर्ट करा. भेटू आपण याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, नमस्कार. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब हे करून जे आपल्या इंस्टाला पण पेज आहे, स्नॅपला पण पेज आहे, फेसबुकला पण पेज आहे, सगळ्यांना फॉलो करा. आणि तुमचं असंच प्रेम आपल्यावरती राहू द्या, आणि सपोर्ट पूर्ण करा आपल्या चॅनलला, आणि भाऊंना पण सपोर्ट करा. धन्यवाद.